हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती। तर आजची घटना ही बघायची आपल्याला सातारा जिल्ह्यामधली। छेडछाड करण्याचा अनिलला भोला नाद, मावस भाऊ पोपटच्या हातून तो झाला बाद। तर मित्रांनो, आपल्या या सह्याद्री कट्ट्यावरती आपण क्राईम स्टोऱ्या आपण पूर्ण भारतामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या क्राईम स्टोऱ्या घडतात ते आपल्या चॅनलवरती आपण आणत असतो। त्याचं कारण की असं की गुन्हा घडू नये आणि आपण जे मित्रमंडळी आहोत आपण सर्वजण सावध व्हायला हवं, या हिशोबाने आपण याच्यावरती स्टोरी आणत असतो या चॅनलवरती। तर आजची आपल्याला स्टोरी बघायची ही सातारा जिल्ह्यामधली। तर स्त्रीलंपटपणा पुरुषांच्या आयुष्याची वाताहत करण्याचे मोठे कारण बनू शकतो। एकतर बाईचा नाद लागला तर संसार उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही। तसेच बायकाची छेड काढणे, अंगलटीला जाणे, चेष्टा मस्करी करणे हे प्रकार समाजात बदनामी करणारे असतात। त्या महिलेच्या घरच्यांना राग आणणारे असतात। आपल्या घरातील महिलेची कोणी छेड काढली तर त्याचा राग येणे स्वाभाविक असते। या रागातून तंटा वाढतो, काही वेळा हाणामारी आणि खुनासारख्या गंभीर घटनाही घडतात। सातारा जिल्ह्यात एका स्त्रीलंपट तरुणाचा जीव त्याच्या मावस भावाच्या हातून झाल्याची घटना ही घडलेली आपल्याला बघायला भेटते। तर आपल्याला पूर्ण वृत्तांत बघायचं आहे, काय घडलं, कशी घडली स्टोरी, आणि भरपूर असं शिकायला आपल्या स्टोरीमध्ये भेटणार आहे। भरपूर असे वेगळे एक बोधधरण आपल्याला स्टोरी घडणार आहे। तर सातारा जिल्ह्यामधील फलटण तालुक्यातील मलोडी हे छोटे गाव आहे। या गावातील बहुतेक लोक शेती आणि शेतीपूरक व्यवसायावरच गुजराण करतात। येथील ग्रामस्थांना मूलभूत सुविधाही मिळत नसल्याची स्थिती आहे। दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी नेहमीप्रमाणे गावातील लोकांचा दिनक्रम सुरू झाला होता। या गावातील अनिल नामदेव चव्हाण हा 42 वर्षाचा इसम नेहमीप्रमाणे गावाच्या हद्दीत असणाऱ्या फॉरेस्ट नावाच्या शिवारात प्रतिवधीसाठी गेला होता। सकाळची वेळ होती, सारा परिसर निर्मनुष्य होता। काही वेळातच गावात खळबळ उडाली, कारण अनिलचा मृतदेह लोकांच्या नजरेस पडला होता। प्रतिविधीसाठी गेलेला अनिलला कोणीतरी तिथेच ठार मारून टाकले होते। या घटनेची माहिती कोणीतरी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली। पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले। निर्जनस्थळी अनिल नामदेव चव्हाण याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता। पोलिसांनी घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा केला। त्या ठिकाणी मृतकाची पत्नी आक्रोश करत तिथे होती। तिचे सांत्वन करत तिला फिर्याद देण्यास तयार केले। तिने दिलेल्या फिर्यादीवरून फलटण पोलीस ठाण्यात अनिल नामदेव चव्हाण याचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला। पोलिसांनी या खून प्रकरणाचा तपास सुरू केला। त्या इसमाविषयी माहिती मिळालेली काही परिस्थितीजन्य पुरावे त्यांची सांगड घालत होती। पोलिसांचा तपास सुरू केला होता। त्यांनी अनिल चव्हाण याच्याबाबत पोलिसांना काही माहिती मिळाली होती। त्यामध्ये एक मुद्दा लक्ष वेधून घेणारा होता, तो म्हणजे अनिल महिलेसमवेत गैरवर्तणूक करत असे। महिलांशी गैरवर्तणूक ही बाब गंभीर होती। स्त्रीलंपटपणामुळे अनेक जण शत्रू निर्माण करून घेत असतात। आपल्या घरातील महिलेशी गैरवर्तन केले तर ते कोणीच सहन करत नाही, त्यामुळेच वाद निर्माण होऊ शकतो। या संदर्भाने पोलिसांनी आपला तपास चालू ठेवला। या तपासात संशयाची सुई अनिल चव्हाण याचा सक्का मावस भाऊ पोपट खाशाबा मदनने याच्याकडे वळू लागली। वास्तविक पोपट सुरुवातीपासूनच घटनास्थळावर उपस्थित होता। पोलिसांच्या तपासावरही त्याचे लक्ष होते। मयताचा भाऊ या नात्याने तो त्याच्यावरती जीवापड प्रेम करत होता। पण विषय असा घडला की तो सोबत असला तरी त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या। त्यामुळे पोलिसांनी त्याला संशयावरून ताब्यात घेतले। त्याच्याकडे चौकशी करण्यात आली, पण तो ताकस तूर लागू देत नव्हता। तो आपल्याला कळू देत नव्हता की मी हे खून केलेला आहे, मी काय गोड गोड बोलणं, पण खून मात्र त्याच्या हातानूच घडला होता। तो तर माझा सक्का भाऊ आहे, सक्का मावस भाऊ आहे, त्याला मी कशाने मारेन असे उत्तर देऊन तो दिशाभूल करून पाहत होता। पण मात्र पोलिसांनी गुप्त माहितीद्वारे त्याच्याविषयी माहिती घेतली असल्याने शेवटी पोलिसांनी आपले अस्त्र बाहेर काढले आणि पोलिसांचा प्रसाद मिळताच पोपट मदनने पोपटसारखा बोलू लागला। आपल्या अल्पवयीन मुलीच्या मदतीने त्याने अनिल नामदेव चव्हाण याचा खून केल्याची कबुली दिली। अवघ्या 3 तासात पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला। अनिल चव्हाण हा सकाळी निर्जनस्थळी प्रातावधीसाठी जातो याची माहिती पोपटला होती, त्यामुळे ही संधी साधायची हे त्याने पक्के केले होते। सकाळच्या वेळी कोणी नसल्याची संधी साधायची आणि याची बाहेर कुठेही वाच्यता होऊ नये यासाठी त्याने आपल्या अल्पवयीन मुलीलाच सोबतीला घेतले होते। तो आपल्या
त्याचा मुलगा अनिल पातळीवरच होता. त्या दिवशी अनिल घरातून बाहेर पडला तेव्हा पोपटने कुऱ्हाड घेऊनच त्याचा पाठलाग केला आणि शौचास बसण्याच्या तयारीत असतानाच पोपटने त्याच्यावर कुऱ्हाडीने वार केला. बेसावध अनिल शेणातच कोसळला. पोपटने एकामागे एक घाव घातल्याने काही वेळातच अनिलचा जीव गेला होता. तो ठार झाल्याचे पाहून पोपटने तिथून पळ काढला. पोपटने दिलेल्या कबुलीनंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक हे सर्व त्यांचं आता पुढील तपास करत आहे. त्यालाही तुरुंगात टाकलेला आहे. तर बघा मित्रांनो, अशी घटना इथं घडलेली आहे. थोडासा संशय आपण घेत असतो. छेडछाड करण्याचा एखाद्याला नाद असतो. तो आपल्या घरातल्या व्यक्तीवरती छेडछाड करत असतो. मग आपल्याला राग सहन होत नाही आणि राग सहन न झाल्यामुळे ही घटना लांबते. हे घटनेचे एक रूपांतर वेगळ्या रूपामध्ये जातं. एक खुनाचं वातावरण इथं तयार होतं आणि याच्यामधूनच असे वेगवेगळे प्रकार घडतात. तर अशा छेडछाड करणाऱ्या वृत्तीच्या अशा वेगळ्या वृत्तीचे लोक असतात, काहीतरी समाजामध्ये वावरत असतात. ते बाहेरून एकदम सुशीलपणे वागतात पण आतून त्यांच्या आतमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे किडे लपलेले असतात आणि हेच किडे त्यांचे कधी बाहेर येतात कधी आत जातात हे आपल्याला कळत नाही. तर यांचं जिथं किडा बाहेर आला तिथंच हा किडा दाबला गेला पाहिजे. तेव्हाच नंतर पुढे चालून ह्या गोष्टी आपल्यासमोर येत नाहीत. तर मित्रांनो, आपण या घटनेला इथंच सोलपूरम देऊया आणि पुढच्या स्टोरीमध्ये भेटूया लवकरच. तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली काय आणि अशाच वेगवेगळ्या क्राईम स्टोऱ्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण नॉलेजेबल स्टोऱ्या तुम्हाला माहिती भेटण्यासाठी आणि आपण सावध होण्यासाठी या चॅनलवरती अशा स्टोऱ्या आणत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण वेगवेगळ्या स्टोऱ्या बघूया आणि भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये आपण. तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची. धन्यवाद मित्रांनो.